मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 चे उद्घाटन आणि या स्पर्धा संबंधीची माहिती घेणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जानेवारी 2024 रोजी चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 चे उद्घाटन केले। आता या माहितीमध्ये आपल्याला 19 जानेवारी 2024 रोजी चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये कितव्या तर 6व्या खेलो इंडिया स्पर्धेचे उद्घाटन झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही माहिती लक्षात ठेवणं परीक्षेच्या दृष्टीने गरजेचं आहे। दक्षिण भारतात प्रथमच या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे, हे देखील महत्त्वाचं आहे। या स्पर्धेचं जे शुभंकर आहे ते आहे वीरा मंगाई। राणी वेलू नचियार, ज्यांना वीरा मंगाई असंही संबोधलं जातं, एक भारतीय राणी होती जिने ब्रिटिश वसाहतवादाविरुद्ध लढा दिला। हे शुभंकर भारतीय महिलांच्या शौर्याचे आणि चैतन्याचे प्रतीक असून ते स्त्री शक्तीच्या सामर्थ्याला मूर्त रूप देते। या स्पर्धेच्या बोधचिन्हामध्ये किंवा लोगोमध्ये कवी तिरुवल्लुवर यांची देखील प्रतिमा समाविष्ट आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने हे दोन्ही मुद्दे आपल्याला महत्त्वाचे आहेत। तर शुभंकर काय आहे या स्पर्धेचं, म्हणजे कोणत्या तर 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचं, तर ते आहे वीरा मंगाई। नाव काय आहे? राणी वेलू नचियार, ज्यांनाच वीरा मंगाई संबोधलं जातं। आणि स्पर्धेचं जे बोधचिन्ह आहे त्यामध्ये कुणाची प्रतिमा आहे तर कवी तिरुवल्लुवर यांची प्रतिमा या ठिकाणी आहे। या स्पर्धा कुठं होत आहेत तर चेन्नई येथे, म्हणजेच कोणत्या राज्यात तर तमिळनाडू या राज्यामध्ये। आता 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेसंबंधी आपण थोडीशी माहिती घेऊया। 19 ते 31 जानेवारी 2024 हा या स्पर्धेचा कालावधी आहे, म्हणजे या काळात ही स्पर्धा किंवा तामिळनाडू राज्यात होणार आहे। या स्पर्धेत देशभरातील 5500हून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत। या स्पर्धेत एकूण 26 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे। याशिवाय स्थानिक पातळीवरील म्हणजे त्या प्रदेशातील पारंपरिक खेळांना देखील त्यात स्थान देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये कलारीपयट्टू, गटका, थांग ता, कबड्डी, योगासन आदी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे। एखाद्या वेळेस हा प्रश्न देखील येऊ शकतो। या स्पर्धेच्या इतिहासात प्रात्यक्षिक खेळ म्हणून प्रथमच सिलंबम या मूळच्या तामिळनाडूच्या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे। हा मुद्दा देखील परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे। या स्पर्धेचे आयोजन तामिळनाडूतील 4 शहरांमध्ये करण्यात आलेलं आहे। पहिलं शहर आहे चेन्नई, दुसरं मदुराई, तिसरं त्रिची आणि चौथा आहे कोइंबतूर। या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या खेळांचा उद्देश देशातील विविध क्रीडा विषयांचे म्हणजेच क्रीडा प्रकारांचे प्रदर्शन करून क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणं हा आहे। आतापर्यंत एकूण 12 खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आलेलं आहे। सन 2018 पासून आतापर्यंत एकूण 12 खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा पार पडलेल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट कोणते प्रकार होते तर 5 ज्या होत्या त्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा, म्हणजे या ठिकाणी या युवा क्रीडा स्पर्धा। त्यानंतर 3 खेलो इंडिया युनिव्हर्सिटी म्हणजे विद्यापीठीय क्रीडा स्पर्धा, 3 खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा म्हणजे विंटर गेम्स आणि 1 खेलो इंडिया पॅरा गेम्स यांचा समावेश आहे। अशा प्रकारे 5 आणि 3 8 आणि 3 11 आणि 12 अशा 12 क्रीडा स्पर्धा आतापर्यंत यशस्वीरित्या पार पडल्या आहेत। आता खेलो इंडिया गेम्स म्हणजेच या क्रीडा प्रकारांबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया। खेलो इंडिया योजना ही युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाची प्रमुख केंद्रीय योजना आहे। आतापर्यंत किती क्रीडा स्पर्धा पार पडलेल्या आहेत आपण ते पाहूया। तर या क्रीडा प्रकारांच्या आतापर्यंत 6 आवृत्त्या झालेल्या आहेत। यापूर्वीच्या 5 आवृत्त्या कोणत्या तर आवृत्ती पहिली जी होती ती सन 2018 मध्ये दिल्ली येथे पार पडली। दुसरी आवृत्ती 2019 मध्ये महाराष्ट्रात पुणे येथे पार पडली। त्यानंतर 2020च्या क्रीडा स्पर्धा म्हणजे तिसरी आवृत्ती आसाम मध्ये गुवाहाटी येथे पार पडली किंवा या स्पर्धा खेळण्यात आल्या। चौथी आवृत्ती 2021 मध्ये पंचकुला हरियाणा येथे, तर 5वी आवृत्ती 2022 भोपाळ मध्य प्रदेश येथे पार पडली। आताची 6वी आवृत्ती आहे जी तामिळनाडू राज्यात 4 ठिकाणी होणार आहे। स्पर्धेचं उद्घाटन चेन्नई येथे झालेलं आहे। अशा पद्धतीने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा संबंधीची थोडक्यात माहिती घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये, आणि जशी जशी ही स्पर्धा पुढे जात राहील तशी तशी या संबंधीची अधिक माहिती आपण घेऊया। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची PDF तुम्हाला आपल्या ॲपवरती नेहमीप्रमाणे भेटेल। धन्यवाद।